नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करते. 13 जानेवारी म्हणजेच आज आहे भोगीचा दिवस. आजच्या दिवसापासून तुम्हाला ज्या जुन्या गोष्टी आहेत त्यांना मागे सारायचं आहे, त्यांना मागे पडू द्यायचं आहे आणि आजच्या दिवसापासून तुम्हाला तुमच्या नवीन जीवनाला, नवीन कामांना सुरुवात करायची आहे. जे पण काही मागे वाईट झालेलं होतं ते सगळं विसरून जायचं आहे आणि आजच्या 13 तारखेपासून मंगळवारपासून तुम्हाला तुमची नवीन सुरुवात करायची आहे. तुमच्या नवीन कार्याला सुरुवात करायचं आहे. तुम्हाला कुठले जर कामं करायची आहे आजच्या दिवसापासून तुम्ही नक्की सुरू करू शकता. जर आता तुम्ही आजपर्यंत जे पण तुम्ही काही कष्ट भोगले ते सगळे तुम्ही पॉझिटिव्हमध्ये नेऊन विसरून जायचे आहे आणि आता नवीन कार्याला सुरुवात करायची आहे. आजच्या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच इंद्रदेवाची पूजा करायची आहे. इंद्रदेवाला धन्यवाद म्हणायचं आहे. म्हणजेच तुम्हाला निसर्गाची आज पूजा करायची आहे. आजच्या दिवशी तुम्हाला इंद्रदेवाची पूजा करायची आहे. तुम्हाला आजच्या दिवशी मुळा आणि सोयाबीन असे पदार्थ खाणे टाळायचं आहे. आजच्या दिवशी हे पदार्थ खाणे हे वर्जित मानलं जातं. कुटुंबासोबत तुमचा आनंद तुम्हाला व्यक्त करायचा आहे. कुटुंबासोबत तुम्हाला काही आनंदाचा वेळ क्षण घालवायचा आहे. आजच्या दिवशी तुम्हाला तिळाचे पदार्थ बनवायचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी काळ्या तिळाचं जे पाणी असतं ते पितरांना जर अर्पण केलं तुम्ही तर ते आजच्या दिवशी खूप जास्त शुभ मानलं जातं. काळ्या तिळाचं पाणी पितरांना आजच्या दिवशी नक्की अर्पण करा. काळ्या तिळाचे पाणी जर तुम्ही पितरांना अर्पण केलं तर पितरांचा आपल्याला खूप खूप आशीर्वाद मिळतो आणि पित्र प्रसन्न होतात. आपल्या मागचा पितृदोष हा दूर होतो. आजच्या दिवशी तुम्हाला नकारात्मकतेला दूर सारायचं आहे. सकारात्मक गोष्टीचा विचार करायचा आहे. तुमचा आळस, दुःख जे पण तुमच्या अंगी असेल ते सगळं तुम्हाला आजच्या दिवसापासून दूर करायचं आहे. तुम्हाला सकारात्मकतेचा विचार करायचा आहे. तुमच्या घरात आनंद ठेवायचा आहे. भोगी या दिवसाचा अर्थच हा असतो की नकारात्मकता दूर करून सकारात्मक विचार आपल्याला आजच्या दिवसापासून हे करायचे असतात. तुम्ही आजच्या दिवशी पदार्थामध्ये काय बनवू शकता? हिरव्या भाज्या बनवू शकता. ज्या सिजनेबल आहे, हिवाळ्याच्या ज्या भाज्या आहे त्या भाज्यांची ती भाजी बनवून तुम्ही देवाला भोग दाखवू शकता. त्यालाच भोगी असे म्हणतात. आणि आजच्या दिवशी तुम्हाला काय गोष्टी वर्ज करायच्या आहे? महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी मुळा आणि सोयाबीनपासून बनलेल्या कुठल्याही वस्तू तुम्हाला खायच्या नाही आहे आणि घरात बनवायच्या सुद्धा नाही आहे. आता पितृदोष टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता? तुम्हाला पितृदोष टाळण्यासाठी एक खास उपाय आणि एक खास मंत्र मी तुम्हाला आज सांगत आहे. तर तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे. दक्षिण दिशेकडून तोंड करून बसल्यावर तुम्हाला काळे तीळ आणि पाणी घ्यायचं आहे. ते काळे तीळ पाण्यात घालायचे आहे आणि ते जे पाणी तयार होतं ते त्या दक्षिण दिशेला तुम्हाला पितरांना तुमच्या अर्पण करायचं आहे. हे जे पाणी आहे जेव्हा तुम्ही अर्पण कराल ते पाणी अर्पण करताना तुम्हाला एक जो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे ओम पितृदेव भव. ओम पितृदेव भव असा मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि आपल्या पितरांना ते पाणी अर्पण करायचं आहे. ते पाणी अर्पण केल्याने तुमचे जे पितृदोष आहे ते दूर होण्यासाठी खूप खूप मदत होते. या मंत्राचा खूप जास्त प्रभाव होतो आणि तुम्हाला हा उपाय नक्की करून बघायचा आहे तुमच्या पितरांच्या शांतीसाठी. आता तुम्हाला तिळगुळाचे वाटप करायचे आहे. तिळगुळ स्वतःही ग्रहण करायचं आहे. घरात छान तिळगुळाचे लाडू, तिळगुळ बनवायचा आहे आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी तुम्हाला तिळगुळाचे सेवन करायचे आहे. सगळ्या परिवाराला द्यायचं आहे आणि तुम्हाला तुमचा आनंद हा व्यक्त करायचे आहे. यामुळे काय होणार? तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदेल आणि जे तुमचे अडलेले काम आहे ते सुद्धा मार्गी लागायला सुरुवात होईल. तुमच्या घरात सकारात्मकतेचा प्रवेश होईल. माता लक्ष्मीचा प्रवेश होईल. तर आजच्या दिवशी हे सगळे उपाय आणि हे सगळे कामं नक्की करा. तुमच्या घरात नक्की सकारात्मकतेचा प्रवेश होईल. माता लक्ष्मीचा प्रवेश होईल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला बिलकुलही विसरू नका, ज्याने माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळणार. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा आणि भेटूया अशाच छान महत्त्वाच्या व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.